नागपूरमध्ये जाऊयात, तिकडे तिरंगा रॅली सुरू आहे, त्याची ही दृश्य सध्या आपण बघतोय या कार्यक्रमाची। हर घर तिरंगा हा जो उपक्रम आहे तो स्वातंत्र्य दिनासाठी म्हणून विशेष भारतामध्ये आपण सगळ्यांनी साजरा केला आणि त्याचाच हा एक भाग आहे। नागपुरातली ही दृश्य आपण बघतोय सध्या। संपूर्ण देशभरात आणि अगदी राज्यातल्या सुद्धा बातम्या आपण पुढारी न्यूजवर अनेक ठिकाणच्या दाखवलेल्या आहेत की जिथे तिरंगा रॅली काढली गेली। तिरंग्याविषयी, आपल्या राष्ट्रध्वजाविषयी आदर निर्माण व्हावा, त्याविषयीची आणखी माहिती लोकांना मिळावी, नव्या पिढीला त्या संदर्भातली जनजागृती व्हावी यासाठी म्हणून तिरंगा रॅली ठिकठिकाणी काढली गेली। आणि सध्या नागपुरातली ही दृश्य आपण बघतोय। मान्यवर अनेक उपस्थित आहेत इथे व्यासपीठावर, जे या विशेष उपक्रमासाठी इथे उपस्थित झालेले आहेत। आज दिवसभरच खरं तर अशा पद्धतीची कार्यक्रमांची रेलचेल सुरू असणार आहे आणि तिरंगा रॅलीमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस स्वतः उपस्थित आहेत। ही दृश्य सध्या आपण बघतोय थेट नागपुरातली। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा दृश्यांमध्ये आपण पाहतोय, ते सुद्धा उपस्थित आहेत या तिरंगा रॅलीसाठी। मुख्यमंत्री फडणवीसांनी आज नागपुरातच विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये ध्वजारोहण केलं। त्यानंतर त्यांनी सगळ्या नागपुरातल्या आणि त्याच अनुषंगाने राज्यभरातल्या जनतेला संबोधित केलं आणि आता सध्या नागपुरात फडणवीसांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीचा हा कार्यक्रम संपन्न होतोय। चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते सुद्धा तिथं उपस्थित आहेत।